काँग्रेसनं केला भाजपचा गेम. बालेकिल्ल्यातच भाजपला दिला शह. विरोधकांची एकजूट, भाजपच्या हातातून सत्ता निसटली. आपल्या टप्प्यात आला की कार्यक्रम करतोच. जयंत पाटलांच्या याच वक्तव्याप्रमाणे आता काँग्रेसनं सांगलीच्या मिरजेत भाजपला मोठा धक्का दिलाय. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं गनिमी काबा केला आणि भाजपच्या विरोधात सर्व पक्षांच्या एकजुटीमुळे भाजपच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेत सुरेश खाडेंना मोठा धक्का मिळालाय आणि काँग्रेसच्या तन्वी कमलेकर या विजयी झाल्या. शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन. खरं तर भाजपचे गोपीचंद पडळकर, मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुरेश खाडेंनी सांगलीत मोठा जोर लावला होता. मात्र सांगलीतील 10 पैकी भाजपला केवळ जत पंचायत समितीवरच वर्चस्व मिळालं. तर मिरज, पलूस आणि कडेगाव या पंचायत समितीत काँग्रेसचे सभापती निवडून आले. खानापूर आणि आटपाडीचं सभापतीपद हे शिंदे सेनेनं पटकावलं. वाळवा आणि कवठे महांकाळचं सभापतीपद पवारांच्या राष्ट्रवादीनं, तर तासगाव आणि शिराळ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीनं सभापतीपद पटकावलंय. खरं तर मिरज पंचायत समितीत 22 पैकी 10 जागा भाजपनं जिंकल्या होत्या. त्यामुळे भाजपनं सभापतीपदासाठी जुळवाजुळव सुरू केली. मात्र काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी तसंच शिंदे सेना एकत्र आली आणि थेट भाजपलाच शह दिला. त्यावरून भाजपनं ही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ही गोष्ट खरी आहे. मिरजमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे 8 निवडून आलेले आहेत आणि अन्य काही पक्षाचे उमेदवार आहेत. परंतु शिवसेना शिंदे साहेबांची जी मुख्य शिवसेना आहे त्यांचे 2 सदस्य निवडून आले होते. परंतु त्यांचं काही अपहरण होणं वगैरे, त्यांच्या केसेस वगैरे दाखल झालेल्या आहेत. तर त्याच्यावरती योग्य निर्णय येईल. नगरपालिका, महापालिका आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र त्यानंतरही भिवंडी महापालिकेत काँग्रेसनं डाव टाकला आणि भाजपची महापौर पदाची संधी हुकली. आता सर्व सत्ताधारी आणि विरोधकांची भाजप विरोधात मोठ बांधून काँग्रेसनं सांगलीतही भाजपला शह दिलाय. त्यामुळे भाजप आता नेमकी काय रणनीती आखणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. विजय पाटील, साम टीव्ही न्यूज, सांगली.